नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच बाळूमामा देवस्थानचे दप्तर ताब्यात घेणार. आदमापूर तालुका भुदरगड येथील संत बाळूमामा देवस्थान समितीमध्ये 60,75,00,000च्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन विश्वस्त मंडळींचीही चौकशी होणार आहे. यासोबतच देवस्थान समितीचे दप्तरही आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. बुधवारी दिनांक 22 आदमापूर येथील देवस्थान कार्यालयात जाऊन सर्व व्यवहारांची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक सुवर्ण पत्की यांनी सांगितलं. बाळूमामा देवस्थानच्या उत्पन्नामध्ये भर घालणारे बकरी विक्री प्रकरण 41 कोटी तसेच जागा खरेदी विक्री प्रकरण 19 कोटी असा एकूण 60 कोटी रुपयांचा घोटाळा सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके व संत बाळूमामा देवस्थानचे सचिव रावसाहेब कोनकेरी यांच्यासह तत्कालीन विश्वस्त मंडळ व्यापारी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला. मार्च 2020 ते मार्च 2026 कालावधीतील देवस्थान समिती व्यवहारात फेरफार झाले असून बकरी विक्रीतील तसेच जमीन खरेदी विक्रीमध्येही अनियमितता असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या काळातील सर्वच व्यवहार पुन्हा तपासणीचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी देवस्थान कार्यालयातून कागदपत्रेही ताब्यात घेणार आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रशासक आणि धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके, देवस्थान सचिव रावसाहेब कोनकेरी यांच्या बँक खात्यासह देवस्थानच्या सर्व बँक खात्यांची माहिती संकलित केली जात आहे. या बँक खात्यांची पडताळणी केली जाणार आहे. संत बाळूमामा देवस्थान समितीचे कंत्राटदार विश्वस्तही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. 2020 ते 2026 या काळातील सर्व व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार आहे. या काळात निघालेल्या निविदा, त्यांचे कंत्राटदार यामध्ये काही अनियमितता आहे का याचीही खातरजमा केली जाणार आहे.